जय जिजाऊ, अत्यंत महत्वाची बातमी आहे की सध्या सगळा जो मीडिया आहे तो मीडिया अचानकपणे मराठा आंदोलकांच्या विरोधातल्या बातम्या का दाखवत आहेत। एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की लक्ष्मण हाकेला कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाही, काहीच नाही, उलट मराठा आंदोलक फक्त घोषणा दिली आणि असं म्हणत होते की तुमचा आमच्याशी संबंध नाही, तरी सुद्धा लक्ष्मण हाकेंवर भ्याड हल्ला झाला अशा प्रकारच्या बातम्या आल्या, अत्यंत चुकीच्या बातम्या। त्याच्यानंतर लगेच आपण दुसरीकडे एक बातमी पाहिली असेल की मुंबईमध्ये आझाद मैदानावर एका महिला पत्रकाराशी अचानकपणे मराठा आंदोलकांनी गैरवर्तन केले। काय गैरवर्तन केले ते कॅमेऱ्यावर दगड मारला किंवा कॅमेऱ्याला काहीतरी केलं। आता महिला पत्रकाराशी गैरवर्तन आणि कॅमेऱ्यावर दगड म्हणजे याच्यात सुद्धा फरक आहे। त्यानंतर तिसरी एक महत्त्वाची बातमी लागते TV9 वर की अचानकपणे मुंबईमध्ये मराठा समाजामुळे त्रास होतोय, मुंबईला किंवा मुंबईमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांमुळे गर्दी झाली आणि मग काहीतरी वेगळंच त्याच्यातून मुंबईकरांना त्रास, अशा वेगवेगळ्या अचानकपणे निगेटिव्ह बातम्या यायला लागल्यात। या बातम्यामागचं खरं षडयंत्र काय आहे तर बघा, साधी सिंपल गोष्ट आहे की तुम्ही जर पाहिलं असेल तर आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक न्यूज चॅनलच्या गणपती बाप्पांना भेटी देऊन आले मुंबईतल्या। पहिल्यांदा ते IBN लोकमतवर गेले, TV9 ला गेले, ABP माझाला गेले आणि इतर सगळ्याच मीडिया हाऊसच्या प्रत्येक ठिकाणच्या गणपतीच्या दर्शनासाठी म्हणून ते प्रत्येक मीडियाच्या हाऊसमध्ये गेले आणि आले। ते आल्यानंतर एका तासाने अचानकपणे सगळ्या मीडियांचं जे आहे तर ते मराठा आरक्षणाबद्दलचा व्ह्यू अचानक चेंज झाला। ते तिकडून जाऊन आल्यानंतर लगेच 1 ते 1.5 तासाने अशी बातमी येते की एका महिला पत्रकाराशी काहीतरी बाबा चुकीच्या पद्धतीने वागले किंवा काही। तुम्ही पाहिला असेल कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतो की एका महिला पत्रकाराला घास भरवलाय आमच्या महिला भगिनींनी, म्हणजे मराठा आंदोलनातील महिलांनी NDTV का कोणती तरी टीव्ही आहे त्या टीव्हीच्या पत्रकाराला म्हणजे महिला पत्रकाराला तिने चटणी भाकरीचा घास भरवलाय आपल्या हाताने। ही संस्कृती आमची मराठा समाजाची आहे, पण अचानकपणे हा बदल झाला आणि अचानकपणे मराठा समाजाला बदनाम करण्याचा इथं प्रयत्न होत आहे। तर हा व्हिडिओ प्रत्येक मराठा आंदोलकाकडे गेला पाहिजे याच्यासाठी की अशा प्रकारचं तुम्हाला बदनाम केलं जात आहे, म्हणून तुम्ही कोणी पण कुठे जर हुल्लडबाजी किंवा काही दिसत असेल तर अशा व्यक्तीला ओळखा, ती आपली नाहीये, ती मराठा समाजाची आंदोलन करते नाही, तिला वेळीच पोलिसांच्या ताब्यात देऊन टाका। आणि हे जे षडयंत्र आहे जे चालू आहे हे अचानक का झालं ते मी स्पष्टपणे सांगितलं की मीडिया हाऊसेस मधून सगळेजण जाऊन आले की हा कार्यक्रम सुरू झाला। म्हणजे नेमकं या पत्रकारांना किंवा या मीडिया हाऊसेसला फडणवीस साहेबांनी दर्शनाला गेल्यानंतर काय सांगितलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। यापूर्वी सगळे पॉझिटिव्ह असताना अचानकपणे निगेटिव्ह बातम्या का चालू झाल्यात हे सगळ्यात महत्वाचं आहे। राहिला तिसरा प्रश्न महत्वाचा की या आंदोलनाला बदनाम करून सरकार काय करू इच्छितं। तर आंदोलनाची बदनामी झाली की आज जी काही सहानुभूती आहे इतर सगळ्या लोकांमध्ये मुंबईकरांमध्ये सुद्धा या आंदोलनाबद्दलची ती सहानुभूती कमी व्हावी आणि मग ती सहानुभूती कमी झाली की हे आंदोलन कशा पद्धतीनं अर्बन नक्षलवादाकडे वळतंय आणि मग हे अर्बन नक्षलवादी आहेत असं काहीतरी करून आंदोलन दडपण्यासाठीचा प्रयत्न करायला सोपं जाईल। कारण तुम्ही पाहिलं असेल तर कालपासून आंदोलनस्थळी यांनी सगळी तयारी केलेली आहे, म्हणजे ते वॉटर कॅनन आणले म्हणजे ज्याच्यातून पाण्याचा फवारा मारतात आंदोलकांवरती आणून ठेवलंय, सगळ्या गोष्टी अशा केलेल्या आहेत। मधात लाईट बंद करतात, गाड्या येऊ देत नाहीत, अन्न पाणी पोचू देत नाहीत, जेणेकरून मराठा समाज पॅनिक व्हावा, मराठा समाजातील लोकांचा म्हणजे जे धीर आहे तो धीर ढळावा आणि लोकांनी काहीतरी चुकीचं करावं अशा पद्धतीनं सगळं एक प्लॅनिंग चालू आहे। त्याच्यामुळे मराठा समाजातील लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, मराठा आंदोलकांना कळकळीची विनंती आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचं तंतोतंत पालन करा। तुम्हाला कितीही त्रास झाला, अक्षरशः तुम्ही उपाशी राहून तुमचा जीव जरी जात असेल तर तो जाऊ द्या, परंतु कायदा आणि सुव्यवस्था बिलकुल म्हणजे बिलकुलही बिघडवू नका। कायदा पाळा 100% आणि तंतोतंत पाळा, आपली शिस्त दाखवा। आपल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्रास होणार नाही, आपण कोणाला त्रास द्यायला गेलो नाही, कोणासाठी बदला भांडण करायला गेलो नाही, तर आपण कशासाठी गेलेलो आहोत तर आपण आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी गेलेलो आहोत, एवढं लक्षात ठेवा। तो सदावरती तिकडून पुन्हा एकदा चेतावणी देतच आहे, लक्ष्मण हाके चेतावणी देत आहे। आता OBCची मीटिंग उद्या नेमकी मुंबईतच ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे एवढे सगळे महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे गावं असताना, एवढे सगळे शहर असताना, एवढे सगळे तालुके जिल्हे असताना नेमकं मुंबईमध्येच मीटिंग का ठेवण्यात आली हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। म्हणजे इथं सगळी जी कारणं आहेत ती परफेक्टरित्या मराठा समाजाने इतर समाजामध्ये भांडण लागावं किंवा मराठा समाजाला कोंडी करून त्याच्याकडून काहीतरी वेगळं अनुचित करून घेण्यात यावं आणि त्या अनुषंगानं मग या षडयंत्रातून मराठा समाजाला बदनाम करून आंदोलन मुळीत काढता यावं। या सगळ्या गोष्टींसाठी हे सगळं चालू आहे। पण मराठा आंदोलकांना परत माझी पुन्हा एकदा विनंती राहील की कायदा आणि सुव्यवस्थेचं तंतोतंत पालन करा, कोणत्याही प्रकारे आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन होऊ नये याची काळजी घ्या आणि शेवटपर्यंत मुंबईत राहा, मनोज दादांची साथ द्या। मृत्यू जरी आला तरी तो आपण कायदा सुव्यवस्था तोडायचं नाही। सगळ्या पत्रकारांचा असेल, पोलिसांचा असेल, सगळ्यांना सहकार्य करा। काल आम्ही काही ठिकाणी असं पण बघितलं की पोलीस भगिनी ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात आहेत। म्हणजे मला सांगा, गणपतीच्या ठिकाणी पोलीस भगिनी द्यायला पाहिजे की नाही, कारण तिथं महिला वगैरे दर्शनाला येतात, तिथं न देता आंदोलक जिथं आहेत, आंदोलकांमध्ये महिला आहेत का तर खूप कमी आहेत, महिला आझाद मैदानावर बसलेल्या आहेत, रस्त्यावर तर फक्त पुरुष मंडळी आहे। मग अशा ठिकाणी पोलीस
म्हणजे महिला पोलिसांची का म्हणून नियुक्ती करण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे. कारण की काय व्हावं, तुम्ही एकदा दोनदा बोलताना किंवा काहीतरी करताना मग त्या महिला पोलिसांना त्यांच्या थ्रू काही आरोप करता येतील का, किंवा काही जसं की आता या पत्रकारा थ्रू केले, असे वेगवेगळ्या पद्धतीने षडयंत्र चालू आहेत. हे सगळे षडयंत्र ओळखा आणि आंदोलनात असलेल्या, मुंबईला असलेल्या प्रत्येक मराठा व्यक्तीकडे हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्याला कळलं पाहिजे की बाबा हे असं आपल्याला करायचं नाही, याच्यामुळे आपल्या आंदोलनाला नुकसान होऊ शकतं. परत शेवटचं सांगतोय, कायदा सुव्यवस्था पाळा, कायदा तंतोतंत पाळा. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.